आपल्याला मनापासून भाजपाचे काम करायचे आहे। पेपरवाले काहीही खोट्या बातम्या छापतात, त्यामुळे 1 महिना पेपर वाचू नका असा सल्ला भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी दिला आहे। ते सोलापुरात जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत बोलत होते। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा गुरुवार कालपर्यंत उमेदवार कोण होते याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था होती, कुणाचं नाव आहे काय, परंतु स्वामी महाराजांचं नाव काल जाहीर झाल्यापासून आज खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सुरुवात झाली। शाहजीरावने आपल्या या प्रस्ताविकामध्ये निवडणुकीच्या या रचनेसंबंधी आपलं पक्षाची जी भूमिका आहे ती मांडली। कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून अपेक्षा व्यक्त केली, त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही, परंतु एकच सांगतो की आज तुमच्या समोर जे उमेदवार आहेत त्यांच्या निवडणुकांपूर्वी आम्ही केले, त्यामुळे ते कसे करतात हे आम्हाला माहिती नाही। आम्ही तुम्हाला फक्त सांगत जातो, तेवढं तुम्ही कुठे कुठे त्यांचं काय आहे हे आम्ही पूर्वी सगळं केलं, त्यामुळे आम्हाला माहीत आहे कुठल्या ठिकाणी काय केलं जातं। माझ्यापुरतं बोलतो मी, सोलापूरचं नाही, पण निश्चितपणे सांगतो की मंगळवेढा आणि पंढरपूर या विधानसभा मतदारसंघामधून परवा दिवशी उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी सर्व मान्यवरांनी आम्ही मेळावा घेतला, कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि पक्षाच्या सूचनेप्रमाणे निश्चितपणे वर्तमानपत्रात काय छापून याचा विचार तुम्ही कोणी करू नका। माझी तर कार्यकर्त्यांना विनंती की महिनाभर वर्तमानपत्रच वाचू नका, कारण त्यांचा व्यवसाय त्याला चालवायचा। मग नवीन रोज काहीतरी निघणार, कोणतरी भेटणार आहे, कुठेतरी बोलणार आहे, त्याच्यातून वेगळे काहीतरी अर्थ त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी दिलं जाणार। पण एक आहे की एकदा आपण सगळ्यांनी ठरवल्यानंतर पक्षाने दिलेली जी काही जबाबदारी आता शाहजीराव म्हणत असेल की लहान आहे का मोठा याचा विचार न करता आपण सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करूया। मोहोळ असेल, पंढरपूर असेल आणि मंगळवेढा असेल, त्या तिन्ही तालुक्यामधून चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला आहे। त्यामुळे तिथल्या सगळ्या मतदारांची नवीन पिढीची मानसिकता अजून एक संधी मोदी साहेबांना दिली पाहिजे। त्यामुळे या सगळ्या चांगल्या वातावरणाचं मतपेटीमध्ये अधिक मतामध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आहे। तेव्हा माझी या ठिकाणी विनंती सगळ्यांनाच राहील की आम्ही सगळेच या ठिकाणी स्वीकारलेला आहे। त्यामुळे दोन्ही अध्यक्षांना सांगतो की पक्षाकडून जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी 100 नाही 1% अधिक चांगल्या पद्धतीनं देण्याचं काम सोलापूर मतदारसंघामध्ये केलं जाईल, एवढंच या निमित्तानं सांगून मी थांबतो। येस न्यूज मराठी आता मोबाईल ॲपवर न्यूज वेब पोर्टल, YouTube, फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी। 71,000हून अधिक सबस्क्रायबर्स, 1,45,00,000 हिट्स असणारे येस न्यूज मराठीचे मोबाईल ॲप आजच प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा।